तर तुझं बालपण कुठे गेलं? ते बालपणातले दिवस कसे होते? इथपासून आपण गप्पांना सुरुवात करूया. माझं बालपण विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये गेलं. म्हणजे वडील माझे सरकारी गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला होते, त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर चाळीत माझं बालपण गेलं. पण त्या मध्यमवर्गीय संस्कृतीने मला खूप काही दिलं. विद्यार्थी म्हणून तू कसा होतास? अभ्यासात फार मी त्याच्या नादाला लागलो नाही. म्हटलं हे काय आपल्याला झेपणार नाही, त्याच्यात तेवढा करायचा आणि आईवडिलांना वाटेल तेवढा आनंद द्यायचा, म्हणजे पास व्हायचं. पण फार मेरिटमध्ये येऊन त्यांच्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत, हे मी कधी केलं नाही. हां, पण मग अभिनय गुण आपल्यामध्ये आहेत हे तुला कधी कळलं? खरं तर ओघा मला कळलं नाहीच. हां, ते आपसूक बाहेर आलं. म्हणजे असं झालं की मी जसं सांगितलं की नाविन्याचा खूप मला हे होता, आवड होती. म्हणजे शाळा संपली तेव्हा मग कॉलेजमध्ये गेलो आणि SYला असताना चंद्रकांत कुलकर्णींनी पहिल्यांदा एकांकिका बसवली, आरण्यक नावाची, लक्ष्मण लोंढेंनी. आणि तेव्हा त्या एकांकिकेला मला बेस्ट ॲक्टर म्हणून प्राईज मिळालं. त्याच्या आधी कधीही काही मिळालं नव्हतं. तेव्हा मला कळलं अभिनय म्हणजे काय. हां, तिथे कळलं. हां, की अरे अशा प्रकारे का, म्हणजे हे श्रेय आहे चंद्रकांत कुलकर्णीचं. हो, माझं असं म्हणणं आहे, अभिनय तुमच्या आतमध्ये असावा लागतो. अभिनय तुम्हाला शिकवून येत नाही. तुम्हाला लाईट शिकवता येतात, तुम्हाला नेपथ्य शिकवता येतं, तुम्हाला अभिनय नाही शिकवता येत. तुमच्यात तो आधी असावा लागतो. अभिनय तुमच्यातला काढून घेता येतो, पण शिकवता येत नाही. तिथून मग व्यावसायिककडे कसा आलास? कॉलेज संपल्या कोणी मला नाटकात घेतलं नाही. मग त्यावेळेत मी रुयाची एकांकिका डिरेक्ट केली. तर पहिली एकांकिका केली आणि ती फसली. त्या एका घटनेमुळे आम्हाला ना डबल उभारी मिळाली की झालं हे करायचं नाही, पण आपण आता करून दाखवायचं काहीतरी. आणि मग त्याच्यानंतर सातच्या आत घरात, आलो रे बाबा, त्यानंतर मी आणि परागने संगीत मुकनायक बसवला आणि ते सगळीकडे पहिलं पारितोषिक त्याला मिळालं. ते चालत असताना चंद्रकांत कुलकर्णी ज्यांनी सती बसवलं होतं, त्यांच्या हाती एक नाटक आलं, आम्ही जगतो बेफाम नावाचं नाटक. आणि ते एका आजी आणि त्याच्या नातवावर म्हणजे त्यांच्या रिलेशनवर लिहिलं होतं ते नाटक. श्रीमंत असतं ते कुटुंब, पण नातू हा वाईट मुलांच्या संगतीने असल्यामुळे तो बिघडतो आणि त्याचे आईवडील नसतात, आजीच सांभाळ करते. तर आजी त्याचे कोण वाईट मित्र आहेत, जे गुंड मित्र आहेत, ते 4-5 त्यांना घरीच राहायला बोलवते आणि ती त्यांच्यातली बनून ती त्यांना कशी सुधारते, असा तो नाटकाचा प्लॉट अत्यंत इंटरेस्टिंग आणि विनोदाच्या बाजूने जाणारा, पण काय आजच्या मुलांची परिस्थिती आहे असं ते दाखवणारं नाटक. आणि त्याच्यासाठी ती मुलं हवी, गुंड. तर माझ्या चेहऱ्यावर तर गुंडाचा छापच आहे जवळजवळ. त्यामुळे त्यांनी मोहन वाघांना सांगितलं की चंद्रकांत कुलकर्णी की असा एक सतीमधला एक मुलगा आहे, तो सध्या चांगलं करतो, तर त्याला आपण चान्स देऊया. त्यांनी सांगितलं चालेल. आणि अशा प्रकारे माझं व्यावसायिक रंगमंचावर आगमन झालं. ते काम पाहून पाहिल्यानंतर मग ऑल द बेस्ट जेव्हा फुल फ्लेज करायचं, फुल लेंथ, आधी ती एकांकिका होती. मग म्हटलं म्हणजे त्यांच्यातच जी झाली होती चर्चा, मला नंतर कळली की दिग्दर्शक, प्रोड्युसर्स आणि काही त्यांचे मित्र, त्यांची जी मंडळी, त्यांचं म्हणणं होतं की आपण आहे ना त्यातला मुका आणि आंधळा घेऊया, बहिरा आणि हिरोईन आपण नवीन घेऊया, जे त्यांच्या डोक्यात काय गणित होती माहिती नव्हतं, कारण मी पण लहान होतो. आणि मग मुका आपला बहिरा कोणाला घ्यायचा, तर संजयला घेऊया असं आलं. हां चालेल, त्याचं काम बघितलेलं आहे आणि मला ऑल द बेस्ट मिळालं. किती प्रयोग केले रे तू ऑल द बेस्टचे? 1000 प्रयोग केले. 1000 प्रयोग केलेस. तर तो बहिरा कसा सापडत गेला? खूप त्रास झाला बहिरा सापडायला. कारण काय व्हायचं की जेव्हा रिहर्सल सुरू व्हायची, भरत आणि अंकुश कसं ते रिहर्सल त्यांची जवळजवळ अर्धी झाली होती, त्यामुळे त्यांचा उपयोग मला व्हायचा. पण ते अशा चुका पकडायच्या माझ्या की असं काही बोलतो आणि मध्ये तिथे काही पडलं तर मी बघायचो. त्यामुळे आबा यांनी बघितलं, खरं यांनी बघायला नाही पाहिजे कारण त्याला ऐकायला येत नाही, असे दरवेळेला. पण त्यामुळे त्यांनी ते सांगत होते, त्यामुळे मला कळत गेलं. अशा मदत करत होते ते मला. आणि दरवेळेला तसं व्हायचं, कारण कुठे जरा टक झालं तिथे पाहायचो, मग
तिथे पाहता कामा नये. हे अंगात मुरायला जवळजवळ 15 दिवस लागले. आपण स्विच ऑन ऑफ टाईप करतो ना ॲक्टिंग करताना किंवा ह्या प्रवेशातून त्या प्रवेशात जाताना, ते टेक्निक मला पहिल्यांदा तिथे कळलं की एक असा स्विच निर्माण केला की आवाज येतो पण तो बंद आहे, आणि तो ऑन केला की टाक, हां अच्छा, त्याला रिॲक्ट व्हायचो पण मी समोरच्याकडे रिॲक्ट व्हायचो. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याचं काय वैशिष्ट्य असेल, जर त्याला ऐकायला येत नसेल तर त्याला खूप पाहण्याचं व्यसन लागलं असेल कदाचित. म्हणजे तो मुका जे सांगतो तो ट्रान्सलेट करतो किंवा आपल्या परीने तो त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो, त्यामुळे चुकतो, मग विनोद निर्माण होतात. पण तो मनापासून करत असतो, म्हणजे तो स्वतःवर विनोद व्हावे म्हणून करत नसतो. नाहीतर नॉर्मली काय होतं, हसतायत म्हणून मग आपण वाहवत जातो. पण तसं करत गेलं असतं तर तो रोल फसला असता, तो लोकांना आवडला नसता. लोकांना हसायला येतं त्याच्या इनोसन्सचं, त्याच्या इनोसन्स हसायला, अरे हा नाही असा बोलतो, असं बोल, आणि मार खातोय, म्हणून तो आवडत गेला लोकांना. तर तो इनोसन्स आणि ते भडाभडा बोलणं आणि ते मोठ्यानं बोलणं, नॉर्मल पिचच्या वरचा पिच त्याचा लागेल, कारण त्याला ऐकायला कमी येत नसतं. त्यामुळे तो वरचा त्याला पिचच कळत नसतो मुळात. तो ज्या प्रकारे बोलत असतो तो तसा बोलत असतो. मग ते समोरचे सांगतात जरा हळू बोल, कान दुखतो, कानाला हवा लागते वगैरे वगैरे, ते नंतर आलं. तर त्याचा तो इनोसन्स पकडणं आणि त्याचं ते हापापलेपण, तो काय बोलतो ते मला कळणं, काय म्हणतात अलर्ट राहायला लागलं. ते सतत तो जे काय करतो त्या प्रत्येक ह्याला, म्हणजे नुसतं त्यांनी असं केलं बोलता बोलता, तो खाजवत होता, खाजवत नाही, मला तुला सांगायचं आहे, अच्छा तुला मला काही सांगायचं, थांब जरा ऐक मी काय बोल, असं ते नुसतं बोलतच जायचा तो. आणि ते करायला मग मला सतत अलर्ट राहायला लागायचं. म्हणजे जे काही झालं तरी मग त्याच्यावरून विनोद व्हायचे. फार कठीण तो हे होता, पण करायला मजा आली, चॅलेंज होतं, त्यामुळे ती करायला मजा आली. आता आपण थोडंसं चित्रपटांकडे येऊया. काय असतं की रंगमंचावरती डायरेक्टली आपला संबंध असतो समोर असलेल्या प्रेक्षकांबरोबर, चित्रपटामध्ये कॅमेरा समोर असतो. पहिला चित्रपट करताना काही त्रास झाला का रे हा माध्यमांच्या बदलाचा? नाही झाला मला. जेव्हा पहिल्यांदा मी व्यावसायिक नाटकात पदार्पण केलं, पहिली एंट्री घेतल्यानंतर जो मला मित्रांनी आणि माझ्या जवळच्यांनी दिलं कॉन्फिडन्स, हा एवढा कॉन्फिडन्स लेवल इतकी वाढत गेली की मी नंतर ठरवलं स्वतःला की मी करेन ते चांगलंच करेन. कोणी माझ्यामध्ये कोणी, तुम्ही सगळे जे काही करत असाल ते चांगल्यासाठीच करत असाल ना, की माझं काम मुद्दाम वाईट व्हावं म्हणून मी करेन असं कधीच नसतं. त्यामुळे मला माहिती आहे मी चांगलं करणार, फक्त लोकांना आवडलं पाहिजे, ते माझ्या हातात नसतं. मी मेहनत करणार, लोकांना आवडणं न आवडणं ते लोक ठरवतील. तर तो कॉन्फिडन्स माझ्याकडे होता. मी म्हटलं मी माझ्या मेहनतीने काम करेन, बाकीचं जे काय असेल ते लोकांवर सोडूया. आपण तुझ्या त्या पहिल्या काळातला एक चित्रपट वास्तव, त्याच्यामध्ये तुझी एक भूमिका होती डेड फुट्या. खरं म्हणजे या चित्रपटातली जरी छोटी भूमिका असली तरी तिला खूप सारे रंग आहेत. म्हणजे त्याच्यातला बदल आहे हळूहळू होत जाणारा, त्याचं फ्रस्ट्रेट होणं आहे, नंतर त्याचं कॉन्फिडंट होणं आहे, नंतर त्याचं ढासळणं आहे, खूप सारे भाग त्या भूमिकेमध्ये आहेत. ही भूमिका कुठे तुला मिळाली? हे जिथे मी वाढलो तेच नाविन्याची हौस जी होती ना, त्याच्यात हे काही रंग होते त्याच्यात. हे तर तिथे मी पाहिले होते, त्यांच्या इथे गेलेलो आहे, ते कसे बोलतात, कसे राहतात, कसे हे दादागिरीच्या बाजूला वळतात, का वळतात, त्यांची मानसिकता का तशी असते, का माझी तशी होती तेव्हा. मग तो मी त्याच्याबरोबर मॅच करायचा प्रयत्न केला. पण ते फ्रस्ट्रेशन लेवल मला माहिती होतं ते काय असतं. जो बेकार तरुण असतो ते मी अनुभवलं होतं, ते मी 5 वर्ष काढलं होतं ते फ्रस्ट्रेशन. त्याच्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर, तर त्यांनी जेव्हा ते कॅरेक्टर लिहिलं तेव्हा त्यांना काय हवं होतं ते त्यांनी मला सांगितलं. आणि ते मित्र असल्यामुळे, कारण त्यांनी मला असा पाहिल्यामुळे, त्यांच्याच बरोबर असल्यामुळे ते सतत मला सांगायचे, नहीं ऐसा नहीं वैसा चाहिए, ऐसा नहीं ऐसा कर, वो उसका लेवल नीचे आना चाहिए, इधर फ्रस्ट्रेट होना चाहिए, इधर तो वो कुछ सोचेगा भी नहीं, वो डायरेक्ट अंधा हो जाएगा दिमाग से. जेव्हा मी पहिल्यांदा खून करतो तेव्हा, आणि तसंच ते सांगत गेलं आणि मी माझ्या डोक्यातला होता जो काही तो मॅच करत गेलो आणि त्याचा प्रवास पुढे पुढे घडला. ह्याचा ग्राफ पहिल्यापासून शेवटपर्यंत असा घडलाच नाही, कारण मी नवीनच होतो, मला काही अशी स्क्रिप्ट मिळाली नव्हती, मला सीन्स मिळायचे
आणि मग तो ग्राफ मी तयार करत करत गेलो आणि तो प्रेझेंट झाला. अगं बाई अरेच्छा, हा तुझा एक खूप गाजलेला सिनेमा. म्हणजे 1.5 फुट्याचं एक वेगळं चॅलेंज होतं. आणि तू म्हणाला ना ऑल द बेस्टमध्ये ऐकू येत नाही असा माणूस करायचा होता, आणि इथं ज्याला नको ते ऐकू येत आहे असा माणूस करायचा होता. तेव्हा या अर्थानं ती भूमिका अगदी डायगोनली अपोजिट किंवा डायमेट्रिकली अपोजिट होती. त्या भूमिकेबद्दल आपण बोलूया. आता ह्याचं टोटल उलटं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. उलट त्या बहिऱ्यापेक्षा इथे जास्त अलर्ट राहायला लागायचं मला, जास्तच. कारण एकतर त्या कुठल्याही बाईकडे असं बघत राहायचं आणि काय असेल हिच्या मनात अभ्यासासाठी, तर ती बाई येऊन मारेल आधी. असं काय आहे, म्हणजे तिच्या मनात काही असलं तरी मारेल. तर ते टाळून काय असेल, यांची व्यथा काय असतील, असं आम्ही जेव्हा लिखाण झालं, सगळं झालं, तर त्यांच्या पण व्यथा असतील ना काही त्यांच्या वेगळ्या, ज्या बोलू शकत नाही. पण ह्या जर आपल्याला समजल्या पुरुषांना, तर किती समाज सुखी होईल असं आमचं बोलणं व्हायचं. कारण आत्तापर्यंत आपल्या भारतात पुरुषप्रधान संस्कृतीला आपण कितीही म्हणतो स्त्रियांना समान अधिकार द्यायला पाहिजे, अधिकार द्यायला पाहिजे, हे आपण म्हणतो, आपण सुरुवातही केली आहे. पण आजही कित्येक घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा आपण नुसतं म्हणतो, पण वागवताना तू मुलगी आहेस, तो मुलगा आहे, त्याला दे, असं आपण स्वतः आईवडील करतो. हे चुकीचं आहे. पण त्यांनी मला एक कळलं की आता कदाचित आईचा त्रास पण कमी झाला असेल, बायकोचा त्रास कमी झाला असेल, मला माहिती नाही, पण मी खूप सांभाळायला लागलो त्यांना. त्यामुळे हो, म्हणजे त्याच्यानंतर तू व्यक्तिगत आयुष्यातही स्वतःला सांभाळायला लागलास का? हो, बऱ्यापैकी की स्त्रियांचा हा सेल्फ टॉक काय आहे त्याच्याप्रमाणे तू वागायला शिकलास. पण बालासाहेब, तू माणसांचं निरीक्षण करत राहतोस. हो, खूप खूप करतो. हां, खूप करतो. म्हणजे मी गाडीत बसलो, म्हणजे आता गाडी आहे म्हणून, पण मी बाहेरच बघत असतो. प्रत्येकजण नुसतं व्हॉट्सअप आणि हल्ली त्याच्यात असतो, पण मी नाही, मी तो ड्रायव्हर काय करतो किंवा त्याच्या मागे बसलेला तो काय बोलत असतो, तो कसा बोलत असतो आणि ड्रायव्हर काय करत असतो, त्यांचे रिॲक्शन्स ॲक्शन त्या टिपत असतो मी. आणि त्याच्यातून तू अभ्यास करत असतोस. अभ्यास असं नाही, मला ते आवडतं आणि ते कुठेतरी स्टोअर होत जातं. म्हणजे हे नेमकं त्याच वेळेस हे मी आता वापरणं असं नाही होत, ते कुठेतरी आपलं स्टोअर होतं आणि ते तेव्हा येतं बाहेर अचानक. म्हणजे तू असा इंट्युटिव्ह ॲक्टर आहेस की त्या वेळेला ते येतं. हां, म्हणजे मी ठरवून नाही करत. तू कुठलीही गोष्ट ठरवून नाही करत. वर स्टेजवरती काम करताना मग प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं वेगळं मिळत जातं का? मिळत जातं. म्हणून आपण आहे ना, मराठी शोला शो नाही म्हणत, आपण प्रयोग म्हणतो. कारण आज जसं मी वाक्य बोलतोय, हेच वाक्य उद्या तसंच येईल असं होत नाही. कधी कधी काय होतं, दमसास वेगळा होतो, म्हणजे चुकून श्वास संपतो आणि मग घ्यायला लागतो आणि त्याच्यामध्ये पॉज जातो, पण त्याचा परिणाम, त्या वाक्याचा परिणाम वेगळा होतो लोकांवर. किंवा कधी कधी ट्रेस बदलतो, जोर बदलतो, कधी कधी स्ट्रेच बदलतो आणि त्याचा परिणाम पण वेगळा होतो. आणि अरे चा, हे वाक्य असं बोललं तर असं बाहेर येतं, याचा परिणाम असा होतो, हे शिकायला मिळतं. म्हणून आपण त्याला प्रयोग म्हणतो. आणि हा प्रयोगागणिक ॲक्टर प्रगल्भ होत जातो किंवा शिकत जातो, असं माझं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न की शूटिंग, प्रयोग, प्रवास, आता तुझी 2 नाटकं सुरू आहेत, ह्या सगळ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आरामासाठी तू काय काय करतोस? माझ्या मते कलाकारांना तो शापच आहे त्यांच्या आरोग्याचा. म्हणजे मी पूर्वी खूप व्यायाम करायचो, आता नाही तेवढा वेळ मिळत, पण थोडा मिळाला तर मी व्यायाम करतो थोडाफार. शक्य तेवढं ताकाचा मारा खूप करतो. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाहेर न जाता घरच्यांबरोबर काढायचे. मग घरच्यांना तू नुसतं 2 मिनटं बोललंस तरी आवडतं. त्यांना काही अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला असं नको असतं, त्यांना फक्त तो म्हणजे मला पहिल्यांदा इतकं वाईट वाटलं जेव्हा मी माझ्या मुलाला जरा समजायला लागलं होतं आणि मी दौऱ्यावर जात होतो. कुठे चालला बाबा, म्हणजे बोबडं बोलायचा तो. त्याला मी जातो, हां पापा वगैरे घेतला, गेलो. 5 दिवसांनी मी आलो आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि तो बराच वेळ धरूनच बसला. तर म्हटलं असं का करतोय? तेव्हा असिता माझी मिसेस ती म्हणाली, त्याला भीती वाटते हा परत आपल्याला 5 दिवस सोडून जाईल का. ते इतकं मला असं वाटलं, मी
अर्धा तास तिथेच त्याला तसा घेऊन बसलो होतो. मलाच ते वाईट वाटलं. मग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा त्याच्याबरोबर ते वय असतं त्यांचं, तेव्हा त्याला मी देत होतो. आता तो मोठा झाला, आता काय त्याला बाबाची गरज नाही आहे. अभिनेता संजयने संजय नार्वेकर ह्या माणसाला काय काय दिलंय? नाव दिलं, मित्र दिले चांगले, मला खूप श्रीमंत बनवलं, पैशाने नाही तर रसिकांच्या प्रेमाने. इतकं भरभरून दिलं मला. मला तुझ्या एनर्जी लेव्हलचं म्हणजे आम्ही जगतो बेफामपासून कौतुक वाटत आलेलं आहे. आणि एवढ्या वर्षांमध्ये ही ऊर्जा कमी झालेली नाही. तर ही ऊर्जा तू कशी मिळवतोस आणि कशी टिकवतोस ह्याचं रहस्य जरा आम्हाला सांग. खरं सांगू, याचं रहस्य वगैरे नाही. रहस्य असेल तर तुम्हीच आहात. कारण जेव्हा तुम्ही टाळी वाजवता तेव्हा मला एक जोश येतो. म्हटलं नाही, अजून 2 टाळ्या पाहिजेत. मी तसा जरा हावरट आहे. मग 2 टाळ्या वाजवतो, नाही अजून 5 पाहिजेत, 10 पाहिजे. म्हणजे जनरेटर समोर आहे माझा. प्रेक्षक ही माझी एनर्जी आहे. वाह वाह.